नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। माझं नाव नर्मदा निवृत्ती बेले, गाव रेवणगाव। तुषार निवृत्ती बेले, त्यानं माझ्या मुलीला मारलेला आहे। आज 4 दिवस झालं। त्याच्यापासून आम्हाला लय धोका आहे, सगळ्या गावातल्या लोकांना पण धोका आहे। त्याची हत्यार ही सगळी घरात आहे ती। आम्हाला न्याय मिळवून द्या, तर आम्ही इथनं जाणार। पोलीस कंप्लेंट करून घेतलेली नाही। काय करायचं ती तुम्ही सांगा। माझं नाव दिव्या निवृत्ती बेले। माझ्या बहिणीला माझ्या भावानं मारलेलं आहे, इतकं मारलेलं आहे की रक्तानं ती भरून पूर्ण तिचा मृत्यू झालेला आहे। ती काय आम्हाला तिच्याविषयी न्याय पाहिजे, तर इथं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायला आलेलो आहे, तर कोण सकट आमची दखल घेणं झाली आहे। आम्ही काय करायचं आहे। जे रेवणगावात जो प्रकार घडला आहे हा निंदनीय प्रकार आहे। कारण त्या सोतर भावानं त्या मुलीला बेदम मारहाण केलेली आहे आणि तिला जखमाही शरीराला भरपूर झालेल्या आहे त्या। आणि त्या अवस्थेत ती बेदरलेल्या अवस्थेत ती बोरगावला राहिली ना, बोरगावला गेली आणि बोरगाव मध्ये गेल्यानंतर 10 मिनिटात वारली। पण तिनं 20 प्रशासन केलंय असं सरकारी दवाखान्याचं मत आहे। पण ज्या वेळेला तो जो भाग येतो तो तासगाव हद्दीमध्ये येतो, मग तासगाव हद्दीत आल्यामुळं तिने पोस्टमार्टम केले आणि दवाखान्याला ऍडमिट करताना त्या भावानं काय सांगितलं की पडलेले आहे, म्हणजे सांगायला पण तोच आहे, ऍडमिट करायला पण तोच आहे। आणि तेच तिने दवाखान्याने धरून पोलीस स्टेशनला मुद्दा उचललेला आहे। तर त्या मुलीचा झालेला आहे घात आणि हा विषय तो तासगाव पोलीस स्टेशनला जर पोस्टमार्टम करत असताना तिच्या जर शरीराला जखमा आहे त्या याचा पोलीस स्टेशनने शोध घेतला पाहिजे, तासगाव पोलीस स्टेशनने शोध घेतला पाहिजे। आणि हे पुरं गाव बेदरलेल्या अवस्थेत आहे आणि त्याचा बंदोबस्त विटा पोलीस स्टेशन सुद्धा केला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर असा मोका ठेवला तर उद्या एखाद्याचा दुसरा जीव घेतला जाईल। त्याचा जीव घेतल्यानंतर पुन्हा ही शासन जबाबदार आहे का, पोलीस स्टेशन जबाबदार आहे का, सरकार शासन जबाबदार आहे? त्याची दखल तात्काळ पोलीस स्टेशन पण घ्यावी। आणि तो पूर्वी तो फरार पण होता। मग फरारी जर असा गुन्हेगार असेल आणि त्याच्या घरात आता ऑलरेडी हत्यार आहे ती, मग त्या हत्यार पोलीस स्टेशन जप्त करायला पाहिजे ती आणि जप्त करून त्याच्यावर तोही गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या लोकांची न्याय मिळाला पाहिजे। आणि माझं एक तासगाव पोलीस स्टेशनला सांगणं आहे की तात्काळ याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि विटा ज्यावेळेला ती मुलगी मयत झाली विटा ग्रामीणला रविवारी बॉडी आणली होती, त्या विटा ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी तिला तिथनं पुन्हा तासगाव ग्रामीणला पाठवलेलं आहे। म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसतंय का? त्या प्रेताची हेटाळणी का केली, त्या प्रेताचा अपमान का केला, याचाही सखोल तपास झाला पाहिजे, हे माझं सांगणं आहे।